नमस्कार, मी पल्लवी पवार. तुम्ही पाहताय के सिटी न्यूज चॅनल. के सिटी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात सर्व दर्शकांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत. आणि सुरुवातीलाच पाहूयात काही महत्त्वाच्या ठळक घडामोडी. मी आलो सोलापूरला आता मग त्यांनी आम्हाला सांगितलं सोलापूरला जावा म्हणून. सोलापूरला आम्ही आलोय. तिथं मागचे पैसे 2000 रुपये म्हणून आता सोलापुरात आलो. सोलापूरनं सांगितले त्याने पैसे कुठं देऊ नका, काही नको, आणि आता आम्ही मला आम्हाला तुम्हाला 4-5 दिवसात मिळेल म्हणून असं सांगितलं. आम्हाला 200 रुपये हजेरी आहे. त्यामुळे आम्ही रेशन आणायला गेलो तर रेशन काय आम्हाला मिळत नाही. आम्ही जाऊन कागदपत्र दिले तरी पण ती काय का नाही ना ऐकल्यासारखं करते ती. मग आम्ही खायचं काय? 2000 रुपये सहाय्य मागते ती आम्हाला. कुठलं द्यायचं? आमची गरिबी आहे, पायानं लंगडा आहे, आम्ही डोळ्याला दिसत नाही तरी बी आम्ही अपघात रेशनला आलं नाही देत नाही ते आम्हाला. मागते ती काय संबंध? 2,000 रुपये देऊन सुद्धा आमचं पैसे घेऊन सुद्धा त्यांनी काम केलेलं नाही. तरी आम्ही 5-6 वेळा कागद दिले तरी आमचं कोणी दखल घेतलेली नाही. हां, तरी म्हणून आम्ही इथं पैसे खाते ते म्हणून आम्ही पुन्हा मग सोलापूरला आलेलो आहे. त्यांची बदली होती का नाही हे आता आम्ही बघायसाठी सोलापूरला आलेलो आहे. मी राजश्री कांबळे काशीगावहून राहणारे. ते पंढरपूरमध्ये किती वेळा त्यांना राशन कार्डासाठी सगळं हे करून दिले पण ते काय आमची दखलच घेत नाही कुठल्या गोष्टीची. त्यामुळे आता आम्ही सोलापूर इथे कलेक्टर ऑफिसमध्ये आले. त्यांनी सांगितले आम्हाला की तुमचं 2 दिवसात माल तुम्हाला मिळलाच पाहिजे, तुमचं तुम्हाला हक घेतलाच पाहिजे. त्यांनी फोन केला त्यांना म्हणून आम्ही आज पंढरपूर शहर तालुक्यात जाणार आणि त्यांच्याकडून आमची हे मागून घेणार आहे. हा, आणि साहेबांनी त्या बदली करून त्यांची हे करायला पाहिजे. Like, subscribe, click on the bell.